राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। रायगड जिल्हा परिषदचे माजी सदस्य विलास नारायण फडके यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी महालक्ष्मी सिटी ए टाईप विहीगर येथे सामाजिक उपक्रमात संपन्न। स्मित हास्य व आनंदी व्यक्तिमत्व, सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहत वेळप्रसंगी कामी येणारे व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण करणारे विलास फडके यांनी आपल्या वाढदिवसादिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करत भर पावसातही जनतेने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे गुणवंत समाजकार्य मनोगतातून व्यक्त करत त्यांचा स्वभाव व कौटुंबिक साथ, कार्यकर्त्याचे पाठबळ यामुळे त्यांच्या हातून पुढेही समाजसेवेचे कार्य मोठ्या प्रमाणात पुढे होत राहील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, विहीगर, पनवेल। पण ती काम करण्याची आणि देण्याची जर जाणत असली तर त्याला ईश्वर कुठे ना कुठे यश देतोच। आणि त्याला तुम्ही बोलाल तर त्याची आई माऊली आहे, तिचा मोठा आशीर्वाद आहे, त्याची बायको कांता आहे, बघा किती सोज्वळ आहे ती, कधी पण अहंकार नाही, कधी कोणाला असं म्हणजे मला तर आठवत नाही की विलास कोणाला जोराने बोललाय किंवा कोणी विलास आला पुढे समजा विलास बस रे, नाही ना मी बसतो इथे, तर मी आलोय मागावून आणि खुर्ची घेऊन पुढे बसतोय, कधीच नाही। अशा विलासला खरोखर माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि सगळ्या आमच्या महिला वर्गाकडून भरभरून शुभेच्छा। विलास तो असंच काम करत राहा आणि आपल्यावर एक जबाबदारी आहे, तुम्हाला सर्वांना सांगते की विलासला आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्याला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या आणि सर्वांनी त्याच्या सोबत राहा। बाळा असेल, बाळासुद्धा त्याच्याबरोबर त्याच्या परीने तो धावपळ करत सगळेच करत असतात आणि त्याच्या विलासबरोबरची टीम आहे ती खूप ॲक्टिव्ह आहे। एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण ऑफिसला जरी त्याला कोणाचा फोन आला तरी तो सांगते अरे अमुक ठिकाणी जायचं आहे, ती पोरं लगेच तयार असतात। म्हणजे हे सुद्धा घेण्यासारखं आहे। विलास तो असंच काम करत राहा आणि त्याच्या प्रत्येकाचा पाऊस आहे आज जरा म्हणजे कंटाळा येत होता, पण सरसुद्धा आजारी आहे, सर म्हटलं आपल्याला जायचं आहे बरं विलासकडे आले, म्हटलं तुला त्याला आशीर्वाद द्यायला आपण जायला पाहिजे। विलास असंच काम करत राहा, कारण तुझ्या ते भरभरून कौतुक ऐकल्यावर खूप बरं वाटतं। माणसाने हेच कमवायचं असतं, पैसा नाही उपयोगी पडत, हेच माणुसकी हीच काम आपल्या ह्याला उपयोगी पडते आणि जे चांगलं काम आपण करू त्याची जमा परमेश्वराजवळ असते आणि ते कळत नकळत आपल्या हातातून चांगलं काम करून घेतात। आपण एक निमित्त असतो, परमेश्वराची ज्याला साथ आहे, ज्याला आईची साथ आहे, बाबांची साथ आहे, ज्याला बायकोची साथ आहे, त्याला कधीच कमी पडणार नाही आणि विलासू कधीच मागे हटणार नाही। हा आजच्या दिनी तुला मी शुभेच्छा देते आणि असंच काम करत राहा आणि असंच हसत राहा। धन्यवाद। आणि जमलेल्या सर्व मान्यवरांना मी नमस्कार करतो। मित्रांनो, विलास दादा ही एक अशी वस्तू आहे, अशी व्यक्ती आहे, कारण आज आपण बघतो आपले ग्रामपंचायत चिखले यांच्या माध्यमातून आज त्यांनी अनेक उपक्रम दरवर्षी करत असतात, हे तर आपल्याला माहीत आहे, परंतु व्यक्तिमत्व असं असावं। आज आपण बघितलं या ग्रामपंचायतीमध्ये अनेक कार्यकर्ते होऊन गेले, अनेक पक्षाचे नेते होऊन गेले, परंतु विलासदादांचं कार्य असं आहे की कोणाचंही दुःख असू दे, सुख असू दे, प्रत्येक कार्याला बघतो कुठल्या पक्षाचा आहे हे कधीच त्यांनी बघितलं, प्रत्येक पक्षाच्या माणसाच्या कार्याला तो सुखदुःखाला जातो। ही सर्वात पहिली माणुसकी ही विलासदादांनी आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये दाखवून दिलेली आहे। बरं, फक्त ग्रामपंचायतीच्याच लोकांच्या कार्याला जात नाही, तर मात्र सारखे मागाशी सांगितलं या पंचक्रोशीमध्ये कोणाचाही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल तर विलासदादा तिथे पोहोचतो। आपण म्हणतो हा माणूस कार्य तरी कसं करतो, धावपळ त्याच्या पायाला भिंगरी लावली का, तर खरंच त्याच्या पायाला भिंगरीच लावलेली आहे, कारण असा कार्यकर्ता आजपर्यंत होणार नाही। ही आवर्जून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, कारण आज वाढदिवस आहे, कधीतरी तो स्वतःचा करतो, परंतु दरवर्षी कसं म्हणजे परंतु कधीतरी असं प्रत्येकाच्या वाढदिवसाला सुद्धा उपस्थित असतो। मित्रांनो, स्वतःचा वाढदिवस करणं वाढदिवसाचा एक
कार्यक्रम करण्याचं त्याच्या मागे एक उद्देश असतो. अनेक लोकांना अन्नदान, वह्या वाटप असेल, कामांचं भूमिपूजन असेल, कामांचं केलेल्या कामांचं जे योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपलं सांगणं असेल. अनेक कामांच्या बाबतीत आज विलासदादांनी मात्र त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आमच्या ज्या ग्रुप ग्रामपंचायत चिखल्यामध्ये प्रत्येक गावाच्या गल्लोगल्लीमध्ये काँक्रिटीकरण केलेलं आहे. आजपर्यंत आम्ही असं कधीच पाहिलं नव्हतं. अनेक कार्यकर्ते आले, कोणाच्या कार्यक्रमाला कधी उपस्थित राहिले नाही, फक्त सरपंच झाले तेवढ्यापुरतं त्यांच्या पायाशी लोक गेली, परंतु ते कधी लोकांच्या पायाशी गेले नाही. कार्यकर्ता असं असावं. मगाशी मोकर साहेबांनी सांगितलं, पुत्र व्हायचं गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. याचं कार्य एवढं महान असावं की त्याचं कार्य हे समाजामध्ये गाजलं पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक पदं भूषवली. सरपंच असेल, उपसरपंच असेल, अनेक राजीव पद, जिल्हा सदस्य असतील, अनेक कार्य भूषवली. आज बालाराम पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु मित्रांनो, कुठल्या बाबतीत कुठलाही गर्व कधी केला नाही. तर असा कार्यकर्ता आपल्याला लाभलं हे आपल्या सर्वांचं अवभाग्य आहे. आवर्जून सांगेन, विलासदादा तुम्हाला 50 वर्ष, खरंच मग मी सांगितलं 50 वर्ष नाही 16 वर्षाचे युवक म्हणून तुम्ही आज धावताय. कारण तरुणामध्ये सुद्धा एवढी ताकद नाही. एवढी ताकद तुम्ही आज कुठून आणता आम्हाला कळत नाही. तुमच्यामध्ये कुठलंही चैतन्य जागृत होतं, परंतु तुम्ही आज जे काम करताना त्या चैतन्याच्या जोरावर लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठी आहेत आणि त्याच्यामुळे चैतन्य तुमच्या शरीरात जागं होतं आणि तेच तुम्हाला आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो. धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण दरवर्षी असे प्रोग्राम पण ठेवत असतो. जे लोकांचा कार्यक्रम असतात ते लोकांच्या सेवेसाठी सादर केले जातात. त्याप्रमाणेच यावर्षी 50वा वाढदिवस असल्यामुळं सुवर्णमहोत्सव म्हणून आमच्या सगळ्या टीमनी ठरवलं की आपण मोठ्या प्रमाणात किंवा थोड्या वेगळ्या प्रमाणात करू. त्या हिशोबात आम्ही ते आज सादर करण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा कशा प्रकारे येते ते मला खरोखर माहिती नाही, पण एवढं नक्कीच आहे तर गोरगरिबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. कारण मी गेली राजकारण येण्याच्या अगोदरपासून मला समाजसेवेची आवडत होती. पण समाजसेवा करत असताना आपल्याला राजकारणात येणे गरजेचं आहे. कारण लोकांचा विकास असेल किंवा लोकांच्या काही त्यांचं काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपल्याला राजकारणात यावं लागले आणि त्यासाठी आम्ही राजकारण काय दिवसात महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अशा दोन्ही निवडणुका आपल्या समोर येऊन ठेवलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, माझ्या सर्व हितचिंतकांना नक्कीच मी शुभेच्छा देईन आणि चांगलं काम असे करूशनी निवडणुकीत चांगलं यश मिळवतील अशी आशा करतो. माधुरी वडिलांचा आशीर्वाद आणि माझ्या वरिष्ठ माझे काका, दोन आता काका बाजूला आहेत आणि माझी गोरगरीब म्हणजे ज्यांची आम्ही मनापासून सेवा करतो आहे आणि माझी सर्व टीम महेंद्र असेल, राजेश असेल, अशी म्हणजे आमच्या किंवा आमच्या 5 गावची सगळी टीम म्हणजे आमच्या पक्षाची ही एकदम कामासाठी झटून पडते आणि मग आमचं काम यशस्वी होतं. पण दिवसभराचे शेड्यूल असं आहे का आपल्या वह्या वाटप असतील, आपल्या पुऱ्या माझ्या जिल्हा परिषदमध्ये आरोग्य शिबिर, त्याच्यामध्ये डोळे तपासणी, डोळे चष्मा फ्री किंवा ECC वगैरे म्हणजे आरोग्याची जी काही सुविधा आहे ती सर्व त्याच्यात असणार आहे. डोळ्यांचे मोफत मोफत म्हणजे ऑपरेशन होणार आहे त्याच्यामध्ये. आणि दुपारनंतर आपला पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार आहे. शासकीय योजना ज्या आहेत, जे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा आभा योजना असतील, अशा अनेक योजना इथे केल्या जाणार आहेत. दुपारनंतर 3 नंतर आपण मोठ्या प्रमाणात पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, जेणेकरून महिलांना काहीतरी संधी तिथं प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने आम्ही ते सादर केला आहे. आणि प्रत्येकाने आपलं नेहमीच लोकांना भेटण्यासाठी आम्ही एक अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवतो. काही नाही, लोकांची सेवा करण्यासाठी मला अशीच संधी मिळावी आणि म्हणजे ईश्वराकडनं आम्ही हीच प्रार्थना मागतो, बाकी काय आम्ही मागतो.